जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मी ऑल इंडिया पॅन्थर सातारा जिल्हा अध्यक्ष, गरुड साम्राज्य अध्यक्ष. आज कलेक्टर साहेबांना महत्त्वाचे निवेदन देण्यात आले असून गांजा आणि मटका या सातारा शहरामध्ये बंद झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. आणि कलेक्टर साहेबांना एवढंही सांगितलं की सातारा शहरामध्ये कॉलेजच्या मुलं खूप प्रमाणामध्ये गांजा ओढताना आपल्याला दिसत आहे. पुढ्या अशा घेऊन पद्धतीने जातात. सातारा शहरामध्ये गांजाचा मोठा साठा या ठिकाणी येतो, परंतु मॅनेजमेंटच्या कारणामुळे कोणत्यावेळी कार्यकर्त्यावर कारवाई करत नाही असे आम्हाला दिसून येतं. तसा दुसरा विषय म्हणलं तर मटका हा मोठ्या प्रमाणावर चाललेला असून काही लोक यामध्ये ज्यांनी फास लावून घेतले किंवा सुसाईड केलं अशा पद्धतीने होते. परंतु आम्ही कधीही या आत्तापर्यंत या गोष्टीचा आम्ही गांभीर्याने विचार केला नव्हता. परंतु ज्यावेळेस आमच्याकडे या केसेस आल्या यामुळे आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरात लवकर गांजा आणि मटका या सातारा शहरातून सातारा जिल्ह्यातून हद्दपार झालेला आहे. आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही SP साहेबांशी बोलून आपली तक्रार आपण करू आणि ते कायमचा आपण धंदा बंद करू. तर ऑल इंडिया पॅन्थर सेना तुम्हाला माहीतच आहे, आक्रमक भूमिका मी सातारा जिल्हाध्यक्षाच्या नात्याने घेणारच आहोत. कारण की हे लवकरात लवकर जर आपण हे 2 नंबरचे धंदे मटका आणि गांजा जर बंद केला नाही तर आक्रमक भूमिकेचे आंदोलन आम्ही जिल्हाधिकाऱ्याला बाहेर करणार आहोत.